केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये फेरबदलाचे वारे वाहत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। डझनभर मंत्र्यांना मंत्रिमंडळामधून डच्चू मिळणार असल्याची शक्यता आहे। पंतप्रधान मोदी भाकरी फिरवण्याची शक्यता वर्तवली जाते। धर्मेंद्र प्रधान हरदीप पुरींवर टांगती तलवार असल्याचीही चर्चा आहे। काही खात्यांचे कारभारी बदलण्याची चर्चा आहे। नितीश कुमार यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळणार का याकडे लक्ष असेल। राघव चड्ढा यांनाही मंत्रिपदाची लॉटरी लागू शकते का याकडेही लक्ष असणार आहे। पावसाळी अधिवेशनाआधी फेरबदल आणि विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जाते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाला 2 वर्षे पूर्ण झालेली आहेत। तसंच आगामी काळात काही राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये फेरबदलाचे वारे वाहू लागलेले आहेत। विद्यमान मंत्रिमंडळातील डझनभर मंत्र्यांना डच्चू मिळणार असल्याची शक्यता आहे। केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे। पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी हेही वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकलेले होते। यामुळे या दोघांच्या मंत्रिपदावर टांगती तलवार आहे। बिहारचे माजी मुख्यमंत्री नितीश कुमार राज्यसभेचे सदस्य झाले असून त्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलं जातंय का याकडेही लक्ष असेल। पंजाबमधील निवडणूक लक्षात घेऊन आपमधून भाजपमध्ये आलेल्या राघव चड्ढा यांना मंत्रिमंडळामध्ये घेतलं जाण्याची शक्यता आहे। आणि या संदर्भामध्ये अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी